ऑक्टोबर पासून सुरू झालेला US गव्हर्नमेंट शटडाऊनला जवळपास आता 35 दिवस पूर्ण झालेत आणि हा शटडाऊन अमेरिकेच्या इतिहासातील सगळ्यात मोठा शटडाऊन ठरू शकतो. कारण 2018-19 मध्ये पण हा झाला होता ना, तेव्हा तो 35 दिवसाचा होता. आता त्या 35 दिवसाच्या विक्रमालाही ओलांडण्याच्या मार्गावर आत्ताची कंडिशन आहे. कारण रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षांमध्ये आता कोणताही तोडगा निघालेला नाही. दोन्ही बाजूंनी त्यांनी आपल्या मूळ मागण्यांवर ठाम भूमिका घेतली आहे असं PTIने त्यांच्या रिपोर्टमध्ये मेन्शन केलेलं आहे. आता या शटडाऊनचा सगळ्यात मोठा परिणाम फेडरल कर्मचाऱ्यांच्या पगारावर झालेला आहे. अनेकांना पगारच मिळालेले नाहीत. तसेच जो काही SNAP असेल त्याच्यामध्ये त्यांच्या लाभार्थ्यांना देखील याचा इम्पॅक्ट पाहायला मोठ्या प्रमाणामध्ये मिळतोय. आता व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जे ते कॅरोलिन लेविट यांनी रविवारी असं सांगितले की डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन नेत्यांवर, विशेषतः सिनेटचे जे काही बहुमत नेते जॅनी थ्यून आणि व्हाईस स्पीकर माईक जॉन्सन यांच्यावर फिल ब्लिस्टर संदर्भात वारंवार आणि सार्वजनिकपणे दबाव टाकत आहे त्याच्यामध्ये. आता या सगळ्यात अंत कुठे होईल हे तर वेळच सांगेल, पण तोपर्यंत महत्त्वाच्या अपडेट्स ऐकून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.